हिरवे मूग म्हणजे आयुर्वेदात सुपरफूड मानलं जातं. ह्यात प्रोटीन तसेच आणखी भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्त्व असतात. मुगाची भाजी तर आपण नेहमीच खातो, पण असे टेस्टी लाडू बनवून ठेवले की 2 महिने तरी छान टिकतात. बनवायला अतिशय सोपे. त्यासाठी इथे मी अर्धा किलो हिरवे मूग 2-3 पाण्यात चोळून स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवले. त्यानंतर कापडावर पसरवून 20 मिनिटं पंख्याखाली सुकवून घेतले. मूग जरा कोरडे झाले की लगेचच लोखंडी तव्यात भाजून घेते. मुगांना पावडर वगैरे लावलेली असते, त्यामुळे धुवून घेणं गरजेचं आहे. हे काय उन्हात सुकवायची गरज नाही, त्यांना भाजतोच, त्यामुळे थोडा वेळ पंख्याखाली ठेवले तरी सुकतात. सुरुवातीचे 2 मिनिटं तवा तापेपर्यंत गॅसची फ्लेम मध्यम ठेवली. त्यानंतर कमी गॅसवरच मूग भाजून घेते. तर साधारण 10 ते 12 मिनिटं हे न करपवता भाजून घेतले. खूप जास्त नाही, मुगांचा थोडासा कलर बदलतो. ताटात काढून संपूर्णपणे थंड करून घेऊया. मूग पूर्णपणे थंड झाल्यावर आता मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालून वाटून घेते. खूप जास्त न भरता अर्ध्यापर्यंतच भरलं की मूग व्यवस्थित बारीक होतात. थोडं थोडं करून सर्व मूग बारीक वाटून घेतले. त्यानंतर चाळणीत घालून हे मुगाचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं. म्हणजे कुठे जाडसर राहिलं असेल तर ते परत मिक्सरला वाटता येईल. मूग भाजल्यामुळे पचनासाठी हलके होतात आणि मिक्सरला पीठ पण पटकन होतं. खूप नाही, असं जरा रवाळ पीठ झालं की लाडू खाताना छान दाणेदार लागतो. आता गॅसवर जाड तळाची मोठी कढई तापायला ठेवली आहे. यात घालूया साजूक तूप. तर 3 वाटी मुगांसाठी 1 वाटी तूप घेतलं आहे. त्यातील 3-4 चमचे तूप सुरुवातीला घालते. तूप जरा गरम झालं की हे तयार केलेलं मुगांचं पीठ घालूया. मंद ते मध्यम आचेवर हे भाजून घेते. आपण मूग आधी जरी भाजून घेतले असले तरीसुद्धा तुपावर मुगाचं पीठ भाजायचं, कारण मुगांना थोडासा वेगळा वास असतो. तो संपूर्णपणे घालवण्यासाठी तसेच लाडू जास्त खमंग होण्यासाठी आपण पीठ तुपावर भाजून घेतो आहे. तूप सर्व एकदम न घालता सुरुवातीला 2-4 चमचे घाला. 5-6 मिनिटानंतर पुन्हा थोडंसं घाला, म्हणजे अंदाज बरोबर येतो. तर आता पुन्हा हे जरा बाजूला सरकवून आणखी पाव वाटी तूप घालून भाजून घेते. लागलं तर आणखी तूप घालू शकता. कलर बघा किती सुंदर आला आहे. गॅसची फ्लेम अधेमध्ये कमी किंवा मध्यम करायची. साधारण 14 ते 15 मिनिटात मी गॅस बंद केला आहे. व्यवस्थित भाजलं आहे हे कसं ओळखायचं? तर आपण बेसनाचे लाडू बनवतो तेव्हा कसं बेसन भाजल्यानंतर मंद सुगंध येतो, त्याप्रमाणे ह्याला भाजल्याचा छान सुगंध आला की गॅस बंद करायचा. हे जरा ओलसर होऊन तूप सुटू लागलं म्हणजे आपलं पीठ छान भाजलं आहे. सर्व मिश्रणाला नाही दिसलं तरी इथे चमच्याला बघा तूप सुटलेलं दिसतंय. आपण खूप जास्त तूप वापरलेलं नाही आहे. अजून तूप वापरलं तर इथेही तूप सुटताना दिसेल. घेतलेल्या तुपापैकी पाऊण वाटी तूप पीठ भाजायला वापरलं आहे. साहित्याचं योग्य प्रमाण वाटीने आणि वजनाने सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता. गॅस बंद केल्यावर सुद्धा मिनिटभर मी हे परतून घेतलं आहे. त्यानंतर आता परातीत काढून हे थंड करून घेते. हे थंड होईपर्यंत उरलेलं तूप थोडंसं गरम करून यात अर्धी वाटी काजू भाजून घेते. 2 मिनिटात कमी गॅसवर काजू भाजून झाले. त्यानंतर आता अर्धी वाटी बदाम भाजूया. काजू बदाम दोन्ही 50-50 ग्रॅम आहेत. यात तुमच्या आवडीप्रमाणे आणखी कुठलेही ड्रायफ्रूट्स घालू शकता. असे तुपात तळून घातले की लाडू चवीला अजून खमंग लागतात. गोडीसाठी यात आपण गूळ घालणार आहोत. तर 500 ग्रॅम मूग आणि काजू बदाम 100 ग्रॅम ह्यासाठी मी 350 ग्रॅम गूळ वापरते आणि वाटीने मोजलं तर 2.25 वाटी बारीक चिरलेला गूळ आहे. भाजलेलं पीठ थोडंसं कोमट झाल्यावर ह्यात गूळ मिक्स करायचा. त्यानंतर पुन्हा हे थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घेतलं की गूळ छान एकजीव होतो. तळलेले काजू बदाम पण मिक्सरला बारीक करून घेतले. आपल्या आवडीप्रमाणे काजू बदामचे जाडसर तुकडे पण ठेवू शकता. आणखी यात घालूया पाव चमचा वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ. सर्व मिक्स करून घेऊया. हाताने चोळून मिक्स केलं की लाडू वळायला सोपे जातात. काजू बदाम तळून राहिलेलं तूप पण यात घालून पुन्हा मिक्स करून घेते. म्हणजे घेतलेलं 1 वाटी तूप संपूर्णपणे लागलं आहे. वजनाने तूप 150 ग्रॅम होतं.
लगेचच ह्याचे लाडू वळूयात. आवडीप्रमाणे छोटे मोठे बनवू शकता. लाडू अगदी सहज वळले जातात. मी ह्यात 350 ग्रॅम गूळ वापरला आहे. 350 ग्रॅम गूळ वापरून लाडू मध्यम गोडीचे होतात, म्हणजे आम्हाला तरी बरोबर आहे. पण कोणाला कमी जास्त गोड आवडत असेल तर त्याप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी किंवा वाढवू शकता. काय करायचं, सगळं मिक्स झाल्यावर एकदा चाखून बघू शकता. जर गूळ कमी वाटत असेल तर घालता येईल. शक्यतो गूळ घेताना जरा नरम वापरा, म्हणजे कमी तुपात लाडू होतात, छान मऊसूत होतात. एवढ्या प्रमाणात 1100 ग्रॅम म्हणजे 1 किलोपेक्षा थोडे जास्त लाडू झाले. ह्या साईजचे 22 लाडू झाले. छोटे केले तर अजून होतील. भरपूर टिकतात, पण चवीला एवढे भारी लागतात की लगेचच संपून जातात. नक्की बनवून बघा. काही अडचण आल्यास कमेंटद्वारे विचारू शकता. बघा, आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा.